हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिकमध्ये दाखल होताच हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी। आजही बॅग घेऊन आलोय, राऊतांच्या आरोपानंतर शिंदेंचा टोला। मोदींसाठी काल मुंबईतील रस्ते मेट्रो बंद केल्यानं लोकांचे हाल। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर मुंबईत रोड शोचं आयोजन शहाणपणाचं लक्षण नाही, शरद पवारांची टीका। मी कृषी मंत्री असताना मोदींना इस्रायलला नेऊन शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली। राजकारणासाठी आता माझ्यावर आरोप, मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचं उत्तर। विरोधकांनी लाचारीच्या मर्यादाही सोडल्या, मोदींना वाराणसीमध्ये जिरेटोप घातल्यानं पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा। मुंबईत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची उद्या सभा। शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात। काल मुंबईत पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो। अजित पवार महायुतीच्या रॅली सभांमध्ये अनुपस्थित असल्याच्या चर्चा। बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार आजारी, शरद पवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की काय स्थान आहे मला माहिती नाही, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला। वोट जिहाद म्हणणारे नीच प्रवृत्तीचे अपयश झाकण्यासाठी टीका। मुस्लिम बांधवांना मतदानाचा अधिकार आहे की नाही, अरविंद सावंतांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे आज एकाच वेळी कल्याणमध्ये। श्रीकांत शिंदेंच्या रोड शोमध्ये शिंदे सहभागी होणार, तर वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। राजन विचारेंसाठी ठाकरेंची संध्याकाळी ठाण्यामध्ये सभा। ठाकरे शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष। वादळी वारा आणि अवकाळी पावसानं परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये केळीच्या बागेचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा। नगर आणि नाशिकमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज, तर मुंबई रायगडसह ठाणे पालघरमध्ये उष्णतेचा इशारा कायम। भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा। 6 जूनला सुनील छेत्री कुवेत विरोधात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार। कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज। 14 जूनला चंदू चॅम्पियन प्रेक्षकांच्या भेटीला येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।